नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे। आज आपण आलो आहोत गोपी तलावला। गोपी तलावचं तुम्हाला जर सांगायचं झालं, कृष्ण आणि गोपिका या गोपी तलाव रासलीला करायचे। आणि या गोपी तलावाचं असं वैशिष्ट्य आहे, ह्याची जी माती आहे ती पांढरी आहे आणि आपण जे देवाला गोपीचंदन जे वाहतो, गोपीचंदन जे लावतो ते या गोपी तलावातल्या पांढऱ्या मातीपासून आहे। त्याच्यामुळे याला हे नाव पडलेलं आहे गोपीचंदन। तर आता आपण इथे आलेलो आहोत आणि गोपी तलावाचं आपण दादा दर्शन घेऊया, चला। असा आसपासचा परिसर आहे। गोपी तलाव हे द्वारका शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले गुजरात येथील एक पवित्र स्थळ आहे। या गोपी तलावात भगवान कृष्णाने गोपिकांसोबत रासलीला केली असे मानले जाते। पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाच्या वृंदावनातील गोपिका त्यांना भेटण्यासाठी द्वारका येथे आल्या होत्या। श्रीकृष्णासोबतच्या लीला आणि भक्तिभावामुळे येथील माती पिवळ्या चंदनासारखी झाली, जिला गोपीचंदन म्हटले जाते। या ठिकाणी आल्यावर आपल्याला अत्यंत शांत आणि पवित्र वाटते आणि इथे आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत। आता इथे आपल्या समोर जो दिसतोय तो गोपी तलाव आहे। प्राचीन मुख्य मंदिर के दर्शन कीजिए। हे स्थळ 5000 वर्षापेक्षा जुने असून या ठिकाणी श्रीकृष्णाने नरकासुरापासून 16,000 कन्यांची सुटका केली होती असेही सांगितले जाते। इकडे मोठा असा वड लागलेला आहे आणि इथे आहे गोपी घाट। पुढे पण बघून येऊया पहिले। तर हा जो समोर आपल्याला दिसतोय हा सुंदर असा तलाव आहे। तलावापाशी पहिले जाऊया आपण। इथे मस्त बदक दिसत आहेत। असे मानले जाते की शेवटी याच तलावात गोपिकांनी जलसमाधी घेतली, त्यामुळे भाविक येथील माती अत्यंत पवित्र मानतात आणि स्मृती म्हणून घरी घेऊन जातात। किती सुंदर आहे बघा, क्लास। अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यावेळेस कसं असेल, असं आपण तिकडे आल्यानंतर थोडंसं आपण फील करतो। मस्त। मित्रांनो, आता आपण बाहेर आलो आहोत आणि इथे बालाजी भगवान मुख्य मंदिर हे आहे ते बघूया। गोपी तलावाच्या बाजूलाच आहे। बालाजीचं दर्शन करून घेऊया। इथे गोपेश्वर महादेव आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तुम्हाला मगाशी जे म्हटलं मी गोपीचंदन, हे बघा इथे यांनी विकायला ठेवलेलं आहे। आणि हे जर तुम्ही बघितलं तर तलावाची जी पांढरी वाळू आहे, पांढऱ्या मातीपासून बनवलेलं आहे गोपीचंदन। हे तर देवाला हे लावलं जातं। क्या प्राइस है इसका? 10 रुपये। ये 10 रुपये का? और ये वाला 10 रुपये का? एवढं यांनी हे जे पॅकेट लावलेलं आहे ते 10 रुपयाचं पॅकेट आहे। मस्त। म्हणजे या तलावाची माती आपण देवाला लावूया, म्हणजे एवढं हे पवित्र आहे असं आपण म्हणू शकतो याला। मस्त। ही तलावाच्या इथे आता आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया आपल्याला वरनं एरियल व्ह्यूने काय दृश्य दिसतंय, चला।
सुंदर असे ड्रोन शॉट आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण ज्यावेळेस आपण ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या जागांवर जातो तेव्हा अक्षरशः खूप सुंदर वाटतं, कारण आपल्याला पास्ट हिस्ट्रीमध्ये गेल्यासारखं वाटतं आपल्याला त्यावेळेचं कसं असेल हे आपण व्हिज्युअलाइज थोडंफार करू शकतो. आणि आता हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू ना.